इथं काही अंतरावरती माझं घर, सगळी RCC बिल्डिंग आणि वसाहत बनलेली आहे। माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी चेतन मुरकुटे माझे मित्र, त्यांच्या घरी अशा प्रकारे साप बसलेला आहे। बघू शकता आपण, खरं तर RCC बिल्डिंग आहे आणि साप कुठेही येऊ शकतात आणि कुठूनही चढू शकतात आणि उंदीर येतात, हे महत्त्वाचं आहे। आपलं घर जरी चांगलं असलं तरी आजूबाजूचा परिसर म्हणजे उंदीर बिळ असतं, त्यामुळे साप येण्याची शक्यता असते आणि यामुळेच इथं येऊन बसलेला असू शकतो। तो काहीतरी उंदीर वगैरे खाली लक्षात घ्या। कोण बघितलं नाही? कोण बघितलं नाही? मी सामान वगैरे काढत होते काय? खरं तर साप आहे तेवढंच भक्ष्य त्याने खाल्लं, लक्षात घ्या। आपण सापाचं गळा मान जर बघितली, त्या मानानं भक्ष्य किती मोठं असू शकतंय आणि खरं तर दिसतं त्याहीपेक्षा मोठा आहे। खरं तर लांबट प्रकार त्याला चोथासकं बनवलेलं असतंय साप ते खाताना, आणि याच्यासाठी तो लाळेचा उपयोग करतोय आणि त्यामुळे त्याला अलगद गिळता येतंय। याबरोबरच विषाचाही उपयोग होतोय सापाला, ते त्याचं भक्ष्य पचवण्यासाठी। आणि एखाद्या वेळेला भक्ष्य जर सापानं खाल्ला, आता हे समजा ह्यानं भक्ष्य खाल्लेलं आहे, पूर्णपणे त्याला भक्ष्य पचवायला असेल, हे मी फक्त ह्या सापापुरता बोलतोय, तर अंदाजे याला 3 दिवस हे भक्ष्य पचवायला लागू शकतात, कधी कधी 4 दिवस, तर मोठ्याला अजगराला 8 दिवस लागू शकतात। आणि अशा प्रकारे सापाला अन्न पचन करण्यासाठी खूप मोठा वेळ लागतो, लक्षात घ्या। आणि त्या काळात साप स्वस्थ बसून असतो, त्यासाठी त्याला वेगळा व्यायाम करावा लागत नाही। काही लोक अजगर वगैरे झाडाला विळखे घालतो वगैरे म्हणतात, त्याची हाडं मोडण्यास वगैरे असं काही लागत नाही। उलट किती मोठी हाडं जर असली उंदराची, पक्ष्याची समजा, तर ते हाडं त्याच्या विषानं लाळेनं चूर्ण होतात, पण पक्ष्याच्या अंगावरची पंख किंवा उंदराच्या अंगावरची केस आहे तसे त्याच्या गुदातून बाहेर पडतात, हे त्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। आणि साप हा जिवंत प्राणी खाणारा प्राणी असल्यामुळं तो उंदीर, बेडूक, पक्षी, कीटक, अंडी, पाली, सरडी, विंचू अशा प्रकारे अन्न खातोय। अंडी त्यातलं भक्ष्य, लक्षात घ्या। पण कधी कधी जंतू असतात, जीव असतात, त्याच्या संसर्गानं तो शाकाहारी पदार्थ खाल्लेला पण आढळलेला आहे, प्लास्टिक गिळलेलं पण बघितलेलं आहे। पण सापाचं मुख्य खाद्य जे आहे उंदीर, बेडूक, पक्षी, पाली, कीटक, सरडे, विंचू अशा प्रकारचं भक्ष्य असतं। त्यामुळे माणसाशी त्याचा संपर्क येण्याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ते उंदीर असतात, बेडूक असतात, त्यामुळे आपल्या जवळचे साप आपल्याकडे येण्याची शक्यता असते। तर लोकांनी फार काळजी घ्यायला पाहिजे। ह्या आठवड्यात पकडलेले सापाचं प्रमाण जर बघितलं तर 80% नाग आहे। आज सकाळपासून मी 4था नाग पकडतोय, त्यातले 4ही नाग होते, लक्षात घ्या। त्यामुळे आणि RCC घरात होते, RCC बिल्डिंग कॉन्क्रीटच्या घरात होते, हे महत्वाचं आहे। तर खरं तर साप उष्णतेमुळे थंड ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी अलगद त्यांना खाद्य मिळतंय आणि अशा प्रकारे साप आपल्याकडे येण्याचं प्रमाण उष्णतेमध्ये वाढायला लागतंय। त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवाच आणि काळजी आपण घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या। खरं तर शांत साप असल्यामुळं मी माहिती देताना तो शांत बसला होता आणि त्यामुळे आपण ती माहिती देऊ शकलो आणि त्याचं भक्ष्य उलटी करू नये यासाठी आम्ही त्याला आता, कारण प्रेशर जे असेल तर तो बंद करू शकतो, यासाठी मी त्याला आता उलटी करू शकतो, यासाठी आता मी त्याला बंद करतो, लक्षात घ्या। अशा प्रकारे पिशवीतून आता बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय। अपेक्षा आहे की तो उलटी करणार नाही, पण 90% सापे उलटी करतात। इथं थांबूया आपण। सापांची माहिती देण्याचा आणि भीती दूर करण्याचा प्रवास सुरू होणार आहे। तुर्तास धन्यवाद।